सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून नितेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। जिल्हा बँकेत खातं कमी असल्याने नितेश राणे पदाधिकाऱ्यांवर संतापले। आमच्यासोबत काम करणारे पदाधिकारी स्टेजवर बसण्यापुरते अशी नितेश राणे यांची टीका। महापौर ऋतू तावडेंकडून मुंबईमधील नालेसफाईच्या कामांची पाहणी, रस्ते विकास आणि नदीच्या नालेसफाई कामांसाठी विविध ठिकाणी महापौरांच्या भेटी घेण्यात आल्या। स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकारी देखील दौऱ्यामध्ये सहभागी। मुंबई महापालिकेच्या 80,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, महापालिकेच्या बजेटवरती 94 तास मॅरेथॉन चर्चा, निधीचं समान वाटप करा आणि मुंबईचा सर्वांगीण विकास करा अशी देखील मागणी आहे। म्हाडाकडून विक्रोळीमधील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी करण्याचा निर्णय, अव्वाच्या सव्वा किमती, त्यामुळे घरांना अर्जदाराकडून अल्प प्रतिसाद, अर्जांकरता मुदत वाढवून देण्याची देखील म्हाडावरती नामुष्की। खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिका आधुनिक तंत्रज्ञान वापरणार, दुरुस्तीनंतर अवघ्या 2 तासांमध्ये संबंधित रस्त्यावर वाहतूक सुरू करता येईल। पालिका मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरणार, खड्डे बुजवण्यासाठी 164 कोटी 94 लाखांचा खर्च केला जाईल। एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा 2 लाख कोटींचा विक्रम उच्चांक, तर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा 8.7% जास्त संकलन। महाराष्ट्राची जीएसटी संकलन सर्वाधिक 13,793 कोटी रुपये। पुण्यात आयटी कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचं सांगत तरुणीसोबत लग्न करत फसवणूक करण्यात आली। मॅनेजर असल्याचं सांगणारा ड्रायव्हर निघाला, तर त्यानंतर लग्न केलं आणि तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल। मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो चढलाय। पुण्यामध्ये कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान, तर काही ठिकाणी हलकी उष्णतेची लाट जाणवणार। पुण्यातील आंबेगावमधील शिवसृष्टी ही 18 वर्षांखालील मुलामुलींना 27 मे पर्यंत मोफत बघता येईल। भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून यात शुल्क देखील भरण्यात आलंय। नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदार व्यापाऱ्याची 40,42,000 रुपयांना फसवणूक, बाजारभावापेक्षा अधिक दर देण्याचं आमिष दाखवलं। कोलकात्यातील व्यापाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल।